राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राजप्रमाता जिजाऊ मासाहेब, घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मला जन्म देणारे माझे आई वडील या सर्वांना साष्टांग नमस्कार करतो. त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या शौर्याला वंदन करतो. खरं तर मी एका सर्वसामान्य कुटुंबातला आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की अधिकारी होणं खूप पैसा लागतो किंवा काय, तर इथं बसलेले प्रत्येक ऑडिटर हा 800 रुपये फी भरून झालेला ऑडिटर आहे आणि सरांची बऱ्याच ठिकाणी ऐकतो की सरकारी नोकरी म्हटलं की खूप पैसा लागतो. मी एका अल्पभूधारक कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आहे आणि तेवढ्या शेतीवर आमचा उदरनिर्वाह करणं शक्य नव्हतं. म्हणून माझे आई आणि वडील दोघही लोकांच्या शेतात मजुरीला जायचे. आम्ही 3 भावंड होतो. तिघांचे शिक्षण त्या मजुरीच्या पैशाने झाले. भावाचं लग्न झालं, बहिणीचंही लग्न झालं आणि मला पदवीपर्यंत शिक्षण दिल्यानंतर पुढे काय करायचं हा माझ्या पुढे किंवा माझ्या घरच्यांपुढे असलेला खूप मोठा प्रश्न होता आणि संभ्रमही त्यांच्या मनात खूप होता. कारण कॉलेजचा सर्वात टपोरी मुलगा म्हणून कोणतरी मी ओळखला जायचो. आणि दुसरं एक सांगायचं असं की प्रत्येक जणाला 15-16 वर्षाचं वय झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक वेगळं वारं शिरायला सुरुवात होती. मी यशवायला असल्या होतो तेव्हा माझ्याही मनात आणि माझ्या डोक्यात वारं शिरलं. प्रत्येकाला अभ्यासाचं वारं असतं किंवा वेगळं होतं. माझं वारं खूप वेगळं होतं. मला राजकारणाची इतकी आवड निर्माण झाली आणि एक नेता होण्याचं मी ठरवलं. मी 17व्या वर्षी आमच्या निफाड तालुक्याच्या युवा सेनेचा तालुका प्रमुखही झालो. नेता होणं आणि ग्रामपंचायत लढवणं, पंचायत समिती लढवणं हेच माझं स्वप्न होतं. मी कॉलेजला कधीच अभ्यास केला नाही, कधीच करत नव्हतो. आणि आज या मंचावर सांगायला सुद्धा आनंद होतो की मी अकाउंटंट ऑडिटरची पोस्ट घेतली, पण मी FY, SY आणि TY प्रत्येक वेळेस अकाउंट बॅकलॉग राहिलेलं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो तिथं प्रत्येकाला आपली दिशा, आपला मार्ग बदलावा लागतो. राजकारणात आज धनदांडक्या लोकांचं क्षेत्र आहे आणि मलाही वाटायला लागलं आमच्या गावकीचं राजकारण बघून की या दणदणीत अडकण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करायला हवं. मोलमजुरी करून आपल्या घरचे आपल्याला नेता करू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं. मग करायचं काय, तरी 16 नोव्हेंबर 2021 ला मी नाशिकला आलो. मुलुंडच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर 7 ते 8 महिन्यातच MPSC ची परीक्षा दिली आणि 2021 च्या एंडला मंत्रालयात माझी निवडही झाली. 2021-22 दोन्ही वर्ष माझी MPSC मार्फत मंत्रालयात निवड झाली. मी सध्या मंत्रालयामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात कार्यरत आहे. त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर ऍड आली काय करायचं. जॉईनिंगला 1 महिन्याचा अवधी दिला होता. 1 महिन्याच्या अवधीचा लास्ट दिवस 4 तारीख होती. पेपरची दिनांक 3 होती. सरांना म्हटलं काही करा 2 तारखेपर्यंत आवडा. आणि सर्व इथं आलेले ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी. मी एकमेव असा आहे की आम्ही ऑफलाईन बॅच करतो आणि सरांना क्लास घ्या ही रिक्वेस्ट करायला आम्ही दररोज यायचो. सर काय करता, घेता की नाही, कोणती बॅच होते. सरांनी आम्हाला पहाटे 5 पासून संध्याकाळी 10 पर्यंतचा कोणती तुम्हाला टाइम सांगा त्या टाइमला मी येऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात 2-4 वर्ष अभ्यास केला किंवा इतर क्षेत्रात जेव्हा बघितलं तर खऱ्या अर्थानं आज तर सर तुमच्या आई वडिलांचे आभार मानावे वाटतात की इतक्या विद्वान मुलाला तुम्ही जन्म दिला. मला मी खूप शिक्षक बघितले. प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये एका उच्च स्थानावर असतो, परंतु प्रत्येक आपलं स्वतःचं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथं टॉपला जाणं
हा गुणधर्म कोणात आहे तो केकेसी सरांमध्ये. क्षेत्र कोणतंही असो, मला फक्त थोडा वेळ द्या, मी तिथं प्रिपेअर होईल आणि टॉप होईल, हे सरांचं ध्येय आहे. आणि मी खरोखर सर सांगतो, माझ्या आयुष्यात मला लाभलेला सर्वात विद्वान व्यक्ती कोण असेल तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव पहिलं घेईन. आणि मॅडमनी पण सांगितलं की तुम्ही जर खरंच एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये असता तर धुमाकूळ घातला असता. आम्ही जेव्हा क्लासला आहे तेव्हा तुम्हाला हेच सांगायचो की चुकून तुम्ही एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये नाही तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात तुम्ही अधिकारी घडवले असते सर. पुण्यासारख्या ठिकाणी क्लास म्हणजे पैशाचा बाजार आहे, त्यातूनच आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही आम्हाला एका चांगल्या मार्गाने घेऊन गेलात. दुर्दैव आमचा जो ग्रुप होता त्याच्यातले बऱ्याच विद्यार्थ्यांना अपयश आलं. कदाचित आता म्हणताय परत याडी ती नक्की सक्सेस होती, त्यात शंका नाही. परंतु ऑफलाईन त्याचं मी झालो आणि काली सर आज दोघांचंही सिलेक्शन झालं. तर यामध्ये कुटुंबाचा, माझे मित्रपरिवार इथं आलाय, मित्रपरिवाराचा आणि सर तुमचा खूप मोठा वाटा आहे. आणि जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही आमच्यासाठी घेतलेल्या स्ट्रगलला कधी विसरणार नाही. कारण सर्वांनी सांगितलं खूप कॉस्ट होता आणि तो इतक्या छोट्यामध्ये जेव्हा करायचा असतो तेव्हा सरांना पण एफर्ट्स घ्यावे लागले. म्हणजे आम्ही जितका अभ्यास केला असेल आमच्यापेक्षा जास्त सरांनी एफर्ट्स घेतले, म्हणूनच तो एवढा मोठा अभ्यासक्रम आहे. एक दोन पानावर सरांना बसवता आला. म्हणजे जितकं आमच्या यशाचं श्रेय आम्हाला स्वतःला घ्यायचं त्याच्यापेक्षा आम्ही नक्की सर तुम्हाला जास्त देतो. तुम्ही या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.